भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी खूप मोठा लढा दिला। त्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय, मोठ्या योजना आणि राजकीय कट करावे लागले। यापैकीच अनेक घटनांची साक्ष देणारी ही वास्तू नेपियन सी रोडवरील लक्ष्मी निवास एकेकाळी स्वातंत्र्य सैनिकांसाठी एक सुरक्षित घर होतं। आता 113 वर्षांनी ही वास्तू विकली जाणार आहे। लक्ष्मी निवास तब्बल 20,000 स्क्वेअर फुटाची ही वास्तू 1904 साली बांधण्यात आलेले हे घर 1917 साली कपाडिया कुटुंबानं विकत घेतलं। 1940च्या दरम्यान दुसऱ्या मजल्यावर जयप्रकाश नारायण नाव बदलून राहायला आले। त्यांना भेटण्यासाठी अनेक जण नाव बदलून यायचे। यात पंडित जवाहरलाल नेहरू, अरुणा आसिफ अली, राम मनोहर लोहिया, अच्युत पटवर्धन, कस्तुरबा गांधी यांचा समावेश होता। या सगळ्या नेत्यांवर इंग्रजांचं बारीक लक्ष असे। मात्र लक्ष्मी हाऊसची ओळख स्वातंत्र्य सैनिकांसाठी सुरक्षित हाऊस अशीच होती। या सगळ्या भेटी छुप्या पद्धतीनंच व्हायच्या। इथेच सर्व रणनीती ठरायची आणि योजनाही आखल्या जायच्या। कधी काळी ह्याच वास्तूमधून आझाद हिंद रेडिओचं प्रसारण झालं। अशी ही ऐतिहासिक वास्तू विकण्याचा निर्णय कपाडिया कुटुंबानं घेतलाय। सध्या या घरात 14 कुटुंब राहतात। मुझे खुशी होती है हर बार मैं इस घर में आता हूँ कि थोड़ा इंडिपेंडेंस में इतना मतलब रोल है, और अभी खुशी की बात ही है कि ये बिक रहा है, पर फिर भी थोड़ा दुख भी है। रिअल इस्टेटनुसार लक्ष्मी निवासची किंमत 400 कोटींच्या घरात आहे। गेल्या काही वर्षात मलबार हिल, नेपियन सी रोड, वरळी इथली अनेक ऐतिहासिक वास्तूंची विक्री झाली आहे। गेल्या वर्षी जाटिया हाऊस उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी 425 कोटी रुपयांना खरेदी केलं। 2014 साली भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक होमी जहांगीर भाभा यांचा वारसा जपणारा सुप्रसिद्ध मेहरांगीर बंगला गोदरेज कुटुंबियांनी 372 कोटी रुपयांना खरेदी केला। मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या ऐतिहासिक वास्तूंची किंमत आज कोट्यवधींच्या घरात आहे। त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजकांची नजर ह्या वास्तूंवर आहे। मात्र महापुरुषांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वास्तूंची किंमत पैशानं मोजता येणं शक्य नाही। दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।